नमस्कार, कथा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत आढळरावांनी सगळी प्रॉपर्टी ही दुष्यंतच्या नावावर केल्यानंतर आता इथे दारू पिऊन आलेला समीर हा फार संतापलेला असतो. नशेच्या हालतमध्ये तो घरी आलेला असतो. आता त्याच्याशी बोलायला हवं असं दुष्यंतला आणि कृष्णाला वाटतं आणि त्याची समजूत काढायला हवी, म्हणून ते दोघंजणं त्याला बोलायला भेटायला त्याच्याकडे येतात. आणि मग तिकडे आल्यानंतर तो त्या दोघांचा अपमानच करत असतो आणि तो त्यांना उर्मटपणे म्हणत असतो की आता कशाला आल्यात तुम्ही माझ्या खोलीत, सगळं काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळालं ना, कशाला मोठेपणा करायला माझ्याकडे आलात. तर तो त्यांच्याशी उर्मटपणा करून बोलतच असतो. दुष्यंत मात्र त्याच्याशी एकदम सौम्य पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. हे बघ भावा, जे काही झालं त्यात मला आबांची चूक वाटत नाही. तू ना सतत दारू पिणं, तुझी ही जी हरकती आहे याच्यामुळेच तू सगळं काही गमावून बसलं आहे असं मला वाटते. पण तरीही आपण दोघं भाऊ आहोत. सावत्र जरी असलो तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही. आपण दोघं एका विचाराने, एका मनाने आपण काम करू, म्हणजे कसं आपलं घर एकदम गुण्यागोविंदाने चालेल आणि आपल्याला तर आयुष्यभर एकमेकांसोबत एका छताखालीच राहायचं आहे की नाही. मी तुला कधी अंतर देणार नाही. आणि कृष्णासुद्धा वचन देते, आमच्याकडनं दोघांकडनं कधीही तुमचा अपमान होईल किंवा तुम्हाला कमीपणा वाटेल असं कधी आम्ही वागणार नाही आणि आपण एकमेकांसोबत आनंदाने राहू. इथे मात्र उर्मटपणा काही सोडत नाही समीर आपला. समीर उर्मटपणे त्यांना म्हणतो, तुम्ही मोठापणा दाखवायला माझ्याकडे आलात का? सगळं काही तुम्हाला मिळालं. आयुष्यभर मी कुठल्याही गोष्टीसाठी आसुसलेलाच राहिलो. तुझ्या बापाने सुद्धा तुझ्याच नावावरती सगळी प्रॉपर्टी केली आहे. तर इथे बापाबद्दल इतकं घाण पद्धतीने ज्या वेळेला समीर बोलू लागतो तर इथे कृष्णा त्यांना समजवत असते की ते वडील आहेत, ते जे काही करतात ते मुलांच्या भल्यासाठीच करतात ना. तुम्ही कधी त्यांच्यासमोर नीट वागलाच नाही. अजूनही संधी आहे, वेळ आहे. तुम्ही आत्ता चांगलं वागू शकता ना. आपण तिघं एकमेकांच्या विचाराने, एकमेकांच्या साथीने जर राहिलो तर नक्कीच आपली प्रगती होईल. आपण एकमेकांसोबत राहू असं म्हणत इथे कृष्णा आणि दुष्यंत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तो मात्र त्याचा उर्मटपणा सोडत नाही. तुम्ही तुमचं बघा काय करायचं, मी माझं बघतो काय करायचं. दुष्यंतला मात्र राग येतो, मी इतक्या चांगल्या पद्धतीने याच्याशी बोलतोय आणि हा मात्र एकदमच खालच्या दर्जाने बोलू लागला आहे. मला ना तुझ्याशी आत्ता ह्या क्षणाला बोलायचंच नाही. शुद्धीवर जेव्हा असशील ना तेव्हा बोलू असं म्हणून तो निघून जातो. कृष्णा मात्र म्हणते की तुमच्या ह्या वाईट सवयींमुळे तुम्ही सगळं काही गमावून बसाल आणि आयुष्यात एकटे राहाल शेवटी असं सांगते आणि निघून जाते. आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की रात्रीची सगळेजण झोपल्यानंतर कृष्णाने घरामध्ये एकांतात मीटिंग भरवली आहे. त्या मीटिंगमध्ये आता काय चर्चा होणार आहे म्हणून दुष्यंतला आणि त्याच्या वडिलांना उत्सुकता असते की असं का केलं असेल बरं कृष्णाने, एकांतात का बोलवलं आहे, काय आता तिचं नवीन प्लॅन किंवा तिच्या मनात चाललं आहे तरी काय, असा दोघांमध्ये विषय चालू असतो. खरं तर आपल्याला हे पाहायला मिळेल की आढळराव म्हणतात की मला तरी वाटतं की बाजाबाई खरंच सुधारली आहे, कारण तिच्या वागण्यातनं सगळ्यातनं दिसते ते. आपले कृष्णा फारच हुशार आहे बरं का. पण दुष्यंतलाच वाटतं की बाजाबाईवर कृष्णाने जरा जास्तच विश्वास टाकला आहे. एवढा विश्वास नको आहे टाकायला. आत्ता तरी मला असं वाटतं तिच्या भोळ्या स्वभावाचा कोणी फायदा घ्यायला नको. आणि तितक्यातच कृष्णा बाजाबाईंना घेऊन खोलीत आलेली असते. तर दुष्यंत म्हणतो, म्हणजे ह्या बाईसाठी तू मीटिंग भरवली आहे का? तुला हिच्याबद्दल जर पुढाकार घेऊन काही सांगायचं असेल तर मी काही ऐकणार नाही. मी जातो खोलीच्या बाहेर, मला काही बोलायचंच नाही असं म्हणत तो खोलीबाहेर जाऊ लागतो. तर इथे कृष्णा म्हणू लागते, थांबा, आज विषय अनुसया सासूबाईंचा आहे. त्यांचं खरं रूप तुम्हाला कळायला हवं म्हणून मी आज ही मीटिंग भरवली आहे. दोघंही बापलेक म्हणतात, म्हणजे काय, अनुसयाबद्दल तुला नक्की काय म्हणायचं आहे? तरी ते कृष्णा सगळ्यांसमोर म्हणू लागते, मी बऱ्याच दिवसापासून ह्या गोष्टीचा विचार करत होते की तुम्हाला दोघांना कसं सांगावं आणि मी स्वतःही ह्या गोष्टी अनुभवत होते. मी त्यांचा अभ्यास केला, त्याच्यानंतरच मी एवढं खात्रीशीर पद्धतीने बोलते की समीर आणि अनुसयाबाई सासूबाई हे दोघं घरात चांगले वागत नाही. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहे. आणि ठेकेदाराला इथे कृष्णा घेऊन येते आणि ठेकेदार आल्यानंतर कृष्णा सांगू लागते की गावभर हा तुमचा मुलगा समीर आहे ना, तर हा पैसे उकळतो, तेही माझ्या सरपंचीच्या नावाखाली. लोकांना दमदाटी देऊन, गोड बोलून, जी पद्धत जमेल त्या पद्धतीने नुसतं पैसा हडपायचं काम चाललं आहे त्याचं. आणि हे आपल्या घराण्याला शोभेन असं झालं आहे. खरं तर इथे ठेकेदार माफी मागतो आणि म्हणू लागतो की हा सगळा आमचा कृष्णाचा आणि माझा प्लॅन होता आणि त्या प्लॅनमध्ये हा समीर अडकला. त्याची ही पैशाची हव्यास अख्ख्या गावभर पसरली. फक्त तुम्हालाच माहिती नव्हती, ती तुम्हाला दाखवण्यासाठीच आम्ही हे नाटक केलं आणि दुपारी मी तुमच्याशी उर्मटपणे बोललो, त्याच्यासाठी मला माफ करा असं म्हणून ठेकेदार त्यांची माफी मागून निघतो. आता ठेकेदार गेल्यानंतर कृष्णा म्हणू लागते की फक्त हा एक पॉईंट झाला,
आमच्याकडे असे कितीतरी पॉईंट आहेत जे तुम्हाला सांगायचे. तर आता इथे कृष्णा नक्की तुला म्हणायचं काय आहे, तर असं इथे दुष्यंत प्रश्न करू लागतो. तर इथे कृष्णा म्हणू लागते की अनुसया सासूबाई आणि समीर यांचा चेहरा तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करते. तर कृष्णाला दुष्यंत म्हणतो का दुपारी मारहाण झाली त्यावेळेला समीरची पाठराखण करत होती अनुसया आई, म्हणून तू असं म्हणतेस का? तर ती म्हणते नाही, फक्त तेवढंच कारण असतं तर मी असं केलंच नसतं. सासूबाईंनी आणखी भरपूर कांड केलेले. आता चोरी जी दागिन्यांची केली आणि ती बाळजाबाईंच्या खोलीत नेऊन ठेवली, ती कोणी? तर स्वतः अनुसया सासूबाईंनी ठेवली आहे. बघा, व्हिडिओ रेकॉर्डिंग इथे स्पष्ट दिसतंय, ज्याच्यामध्ये अनुसया हे सगळे दागिने लपवते. आता इथे आपली बाळजाबाई बोलू लागते की मी चोरी केली नव्हती आणि हे सगळं मला माहिती होतं. आम्ही सगळं विचारपूर्वकच हे तुमच्यापासून लपवून ठेवलं, कारण आम्हाला तुमच्यासमोर खरा चेहरा अनुसया सासूबाईंचा दाखवायचं आहे. खरं तर आढळरावांचा अजिबात विश्वास नाही, कारण त्यांचं खूप जीव आहे त्यांच्या बायकोवरती, तर ती असं काही करेल असं वाटत नाही. दुष्यंत म्हणतो ठीक आहे ना, बाळजाबाईने इतके सगळे कांड केले ना, त्याच्यामुळे तिने सूड उगवण्याच्या भावातनं सवतीसा म्हणून आपण असं करू शकतो आणि त्यात काही वावगं नाही. आपण त्यांना या सगळ्याबद्दल बोलून माफी मागायला लावू शकतो. दुष्यंत जेव्हा बोलतो हे सगळं त्यावेळेला कृष्णा म्हणते फक्त माफी मागणं, याच्यासाठी मी हे सगळं तुम्हाला दाखवत नाही. हे मला करायचं असतं तर मी कधीच केलं असतं, पण मला त्यांचा खरा चेहरा तुमच्या सगळ्यांसमोर दाखवायचा आहे. आता बाळजाबाई म्हणू लागलेली आहे, आत्तापर्यंत मी वागले त्या गोष्टीची मला शिक्षाही मिळाली, माफीही मी मागतच आहे, पण मला तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे. माझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून हे मायलेकच आहे. मी पंचायतीत येऊन सगळ्या शेतकऱ्यांची कागदपत्र परत करणार होते. त्या दिवशी मी तिथे वेळेत पोचू नये म्हणून यांनी मला किडनॅप केलं, माझ्यावरती हल्ले केले. अगदी आपल्या घरात काही दिवसांपासून जितके काही गोष्टी घडत आहेत ते हे दोघं मायलेकच सगळं घडवून आणताय. हे सगळं काय इथे आपली कृष्णा बोलून दाखवते. आता तर बाळजाबाई म्हणू लागले की मी तर तुम्हाला आत्ता चॅलेंज सांगते, उद्या रात्री तुमची बायको तुम्हाला ठार मारू पण शकते. तर असं कसं होईल? काहीही बोलू नको, तोंडाला येईल असं म्हणत दुष्यंत इथे बाळजाबाईच्या वरती जोरात ओरडतो. तर इथे बाळजाबाई म्हणते नाही, मी जे बोलते त्याला काहीतरी पुरावा आहे किंवा काहीतरी अर्थ आहे म्हणून मी बोलते. अनुसयाच्या पोटात आपण घुसून नाही पाहिलेलं ती चांगली आहे की मी चांगली आहे, हो की नाही? आपल्याला आता विषयाची परीक्षा घ्यावी लागेल असं म्हणत कृष्णाने आता आढळरावांना तिचा प्लॅन सांगायला सुरुवात केली की मलाही सासूबाईंवर फार विश्वास आहे, त्या जे सांगताय ना ते घडेल म्हणजे घडेलच. आता आपण एक प्लॅन करतोय, त्या प्लॅनमध्ये बरोबर अनुसया सासूबाई अडकल्या गेली की मग आपल्या सगळ्यांसमोर क्लॅरिटी येईल की खरंच अनुसया सासूबाई चांगली आहे किंवा खराब आहे. आपण मग आत्तापर्यंत बाळजाबाईंवरती आरोप लावले ना, आता आपण अनुसया सासूबाईंची पण परीक्षा घ्यायला हवी. त्या किती चांगल्या आहे, धुतल्या तांदळासारखे आहे, हे आपल्याला आता बघायला हवं की नाही. आता इथे आपल्या कृष्णाने जो प्लॅन बनवला आहे तो आता सांगायला सुरुवात केलेली असते आढळराव आणि दुष्यंत यांना की आपण आता उद्या रात्रीचा प्लॅन करूया. खरं तर दुष्यंतला मान्यच नाही, हे सगळं गुन्हेगारांचं काम आहे. एखाद्या विरोधात प्लॅन करणं वगैरे वगैरे आणि एखाद्याला मारण्याचे विचार करणं हा सुद्धा गुन्हा आहे. तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात माझ्या नजरेमध्ये, असं इथं दुष्यंत वारंवार म्हणू लागतो. कृष्ण मात्र म्हणत असते तुम्हाला आमची साथ द्यायची असेल किंवा नसेल ते तुम्हीच ठरवा, पण आम्ही जी परीक्षा घ्यायला सांगतोय ती एकदा घ्या. आपण विषयाची परीक्षाच घेऊन पाहूया आज. बाळजाबाई तर इतकी ठोकपणे सांगते की मी जे बोलते ते होईल म्हणजे होईलच. तर आता त्याच्या बदल्यात इथे आढळराव म्हणतात तू जे बोलते ते जर घडलं नाही ना तर तुला ह्या घरातनं एका क्षणात मी घराबाहेर काढेल आणि तुला निघून पण जावं लागेल. बाळजाबाई म्हणते त्यात काय अर्थ आहे, त्यात काय एवढं, मी एका मिनिटात निघून जाईल. फक्त कृष्णा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग मी हे घर सोडायला पण तयार आहे आणि विषयाची परीक्षा घ्यायला पण तयार आहे. आता कृष्णाने इथे ठामपणे सांगितलं की बाळजाबाई सासूबाई मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते आणि तुम्ही जे काय बोलताय त्या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच. ह्या दोघांना विश्वास नाही पण मला विश्वास आहे आणि जर तसं घडलं ना तुम्ही घर सोडून जाच आणि मी पण बघतेच असं कसं घडतंय. आता इथे चॅलेंज दिला आहे बाळजाबाईला आढळरावांनी, जर अनुसयाने माझा खून करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला इथे राहू देईल आणि नाही केला, तिने सगळं सत्य मला येऊन सांगितलं तर ती माझ्यावरती किती प्रेम करते हे सिद्ध होईल आणि तू हे घर सोडून निघून जायचं. बरं, ठरल्याप्रमाणे प्लॅन ठरला आहे. उद्या रात्री काय काय करायचं, आज रात्री काय काय करायचं. आता सगळेजण आपापल्या प्लॅननुसार वागायचं असं ठरवल्याप्रमाणे सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. आता इथे
दुष्यंत मात्र फार संतापलेला आहे त्याच्या बायकोवरती की तू जे काही प्लॅनिंग करते जे काही तू त्या बाळजाबाईबरोबर राहून राहून शिकली आहे ना, ते काही मला पटेना झालं आहे बरं. तू ना इतकी खालच्या लेवलला अजिबात विचार करणारी मुलगी नव्हती, पण बाळजाबाईच्या संगतीने राहून 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 तुझं डोकं पण त्यांच्यासारखंच घाणेरड्या पद्धतीने चालत आहे. तर इथे कृष्ण सांगू लागते की ही घाणेरडी पद्धत नाही आहे. मलाही तुमच्या जीवाची काळजी आहे. आत्ता जे सासूबाई बोलल्या ना, आढळरावांचा खून होऊ शकतो, तसं तुमचाही होऊ शकतो. मला माझ्या नवऱ्याच्या तुमच्या जीवदानासाठी हे सगळं करावं लागते. तुम्हाला आठवतं का, तुमच्यावरती समीरने हल्ला केला होता. तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. त्याला माहिती होतं तुम्ही त्याचा भाऊ आहात, तुम्हाला नव्हतं माहिती तोपर्यंत. मग तेव्हा झालेले भांडणं आठवा बरं. त्याला माहिती असूनसुद्धा त्याने तुमच्यावरती किती वार करण्याचा प्रयत्न केला, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आढळराव त्यावेळेला आले नसते तर तुमचा जीव त्या क्षणाला वाचला पण नसता. आणि मी तुम्हाला शर्तेने सांगू शकते की त्याच्या मनात आजही तुमच्याबद्दल तितकाच राग, तितकाच तिटकारा, तितकीच खुन्नस आहे. आणि ती एक ना एक दिवस बाहेर नक्की पडेल. आणि आता बाबांनी तुमच्या नावावर अख्खी प्रॉपर्टी केली आहे ना, तर आता तर त्याचा तुमच्यावरचा अजिबातच एक मिनटासाठीही जीव नाही आहे. तो तुमचा कोणत्याही क्षणी खून करू शकतो किंवा ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तो कुठल्याही थरावर जाऊ शकतो. त्याच्यासाठी मला सिक्युरिटी म्हणून ही विषयाची परीक्षा घेऊ द्या. आता हे सगळं म्हटल्यानंतर बरं, तुझं मन समाधानी आणि होणार असेल तर कर, असं आता दुष्यंतने सांगितलेले. आता प्लॅन ठरलेला होता ना की त्या प्लॅनप्रमाणे आता सगळ्यांनी वागायचं. तर आढळराव आता रात्रीचे 12:30-1 वाजले तर सुरू करतात प्लॅन असा आहे की आता उठवायचं, अनुसया सासूबाईंना पाणी आणायला किचनमध्ये पाठवायचं. आणि ती ह्या गोष्टीला नकार देत असते की तुम्ही जाऊन घेऊन या ना, मी झोपले, मला खूप आळस आला आहे. तर तो म्हणतो माझ्या पायाला ना थंडीने आकडी बसली हवेने फॅनच्या, तर मला ना उठता पण येत नाही, चालता पण येत नाही. मी खाली जाऊ कधी, पाणी आणू कधी, प्लीज मला पाणी आणून दे, घसा खूप कोरडा झाला आहे. तर ना आता अनुसया सासूबाई उठतात आणि कशा बशा का होईना त्या पाणी आणायला ग्लास घेऊन खाली गेलेल्या असतात. आता इथे कृष्ण वाट पाहत असते की प्लॅन सुरू करायचा कधी, आता सासूबाईंना कधी पाठवता हे खाली असं. तर लगेचच इथे आपला मेसेज करतात आढळराव की सासूबाई खाली येत आहे, तर प्लॅनला आपली सुरुवात करा. तो मेसेज आता इथे आपल्या कृष्णापर्यंत पोचला आहे. कृष्णाने तो मेसेज वाचल्या लगेचच सुरुवात केलेली असते प्लॅनप्रमाणे वागायची. अनुसया सासूबाई माता त्यांच्या खोलीतनं खाली हळूहळू येत असतात आणि आल्यानंतर त्या किचनमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या असतात. आणि इथे चोरट्या पद्धतीने दबक्या पावलांनी आपली कृष्णा हळूहळू इकडे तिकडे पाहत बाळजाबाईच्या खोलीच्या दिशेने चालली आहे. तर अनुसयाला डाऊट आला आहे की ह्या सासूसुनांचा काहीतरी प्लॅन आहे बहुतेक. एवढ्या धपक्या पावलांनी चोरट्याकडनी एवढं रात्रीची तिच्या रूममध्ये का चालली आहे, यांच्यावर पाळत ठेवायला हवी. मग ती ना त्यांच्या मागे लगेच निघालेली असते काय बोलताय ऐकण्यासाठी. आता ह्या दोघी सासूसुना दाराच्या तोंडीच उभे असतात. एकदम त्यांच्याच मागोमाग इथे अनुसया जाते त्यांच्या दाराला कान लावून ऐकण्यासाठी. आणि हे सगळं वरतून आपले आढळराव पाहतात आणि फोन करून सांगतात की बघा तुमच्या दाराला कान लावून ती उभी आहे, तर करा तुमचं बोलणं सुरू. आता ह्या दोघी सासूसुना इथे बोलायला सुरुवात करतात. इथे सासूबाई तुम्ही जो प्लॅन केला आहे तुम्हाला अजिबात पटत नाही, असं कृष्णा जोरजोराने बोलू लागते. आणि इथे आपली बाळजाबाई पण बोलते, अगं तू ना फार भोळी आहे, तुझा सगळेजण वापर करून घेतात. आता बघ ना आपल्या आढळरावांनी ना सगळी प्रॉपर्टी आपल्या दुष्यंतच्या नावावर केली, पण त्यांचं ना कधी पण मन बदलेल. अगं त्या बायकोवरती मोठ्या मुलावरती कधी जर त्यांचा जीव जडला आणि पुन्हा सगळी प्रॉपर्टी काढून दुष्यंतकडनं ती समीरला दिली तर मला काय वाटतंय आपण ना काय करायचं, आढळरावांना संपून टाकायचं. ते संपले की आपण अनुसयावरती हा आरोप लावायचा की त्यांचा खून अनुसयाने केला आहे. मग ती जेलमध्ये जाणार, ती जेलमध्ये गेली की समीर इथे एकटा पडणार, तो चवताळलेला असणार, काहीतरी चूक करेल आणि आपण त्याच्या ढोणावर लाथ मारून त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं ना, अख्खी प्रॉपर्टी आपणच घ्यायची. तर इथे कृष्णा म्हणते मला नाही हे पटत नाही सासूबाई तुम्ही जे का बोलतायत ते. पण इथे बाळजाबाई समजवते की अगं किती वेळ आहे, तुला तुझ्या संसाराचा विचार कळत नाही का गं, तू तुझ्या संसाराचा विचार कर, नवऱ्याचा विचार कर, एवढी प्रॉपर्टी मिळते त्याचा विचार कर. आता ह्या दोघी सासूसुना अख्खी प्रॉपर्टी बळकवायची, खून करणार आढळरावांचा, तो माझ्यावरती लावणार, हे सगळं अनुसया ऐकते. आता यांचा प्लॅन ठरला आहे, उद्या रात्री आढळरावांचा गेम खल्लास करायचा. हे ऐकल्यानंतर अनुसया ते ऐकून लगेच मागे सरकते आणि ह्या दोघींची लक्षात येतं की तिने सगळं व्यवस्थित ऐकले, आपला प्लॅन एकदम योग्य पद्धतीने चालला आहे. आता इथे अनुसयाने जर कांगावा केला, आरडाओरडा केला आणि लगेच तातडीने जाऊन आपल्या नवऱ्याला जाऊन सांगितलं तर ती इथे परीक्षेत पास होऊन जाईल.
ठरल्याप्रमाणे आता इथे वाट पाहता आढळराव ही मला सगळं येऊन सांगते का. अनुसया का रूममध्ये येते, त्यांना पाण्याचा ग्लास भरून देते. तर इथे अनुसयाला आपले आढळराव विचारतात की बाई तुझ्या चेहऱ्यावरती फारच चिंता दिसते, काही टेन्शन आलं आहे, काही ऐकलेस का तू, काही झालं आहे का. गेली तेव्हा तर व्यवस्थित होती. तर इथे ती म्हणते नाही हो, काही झालेलं नाही, मी फक्त दारं खिडक्या व्यवस्थित लागल्या आहे की नाही, बंद झाले आहे की नाही म्हणून पाहून आले. तर आढळराव म्हणतात आपली कृष्णा आहे ना, सगळं रोज बघते ना, काय काळजी करायचं कारण नाही. तर इथे तुमची लाडकी कृष्णा असं म्हणते आणि लगेच अनुसया झोपायला जाते. आढळराव म्हणतात असं का म्हणालीस तू, अगं काय झालं सांगते. ती म्हणते अहो कुठे काय झालं आहे, निवांत झोपा तुम्ही, मी पण झोपते, मला ना खूप झोप येते. आता इथे आढळरावांच्या नजरेत इथे अनुसया फेल झालेली आहे. आता उद्या जो प्लॅन होणार आहे त्यानुसार अनुसया स्वतःच जाऊन खून करणार आढळरावांचा आणि त्याचा आरोप आपल्या याच्यावरती टाकणार, बाळजाबाई आणि दुष्यंतवरती. हे सगळं ठरल्याप्रमाणे प्लॅनिंगमध्ये आता बरोबर अडकत चालली अनुसया जे खून करणार आहे ते आता सगळ्यांच्या लक्षात येणार, सगळ्यांच्या समोर अनुसयाचा चेहरा खरा खरा समोर येणार आणि मग बाळजाबाईचं राज्य पुन्हा बाळजाबाईला मिळणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.